चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोधकाम. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. अखिल कोट ब्रह्मांड नायक, षडगुण ऐश्वर्य संपन्न असणारे भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढिवाळ भगवत भक्त, पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा अवघ्या 4 चरणाचा सर्वांच्या पाठातला असलेला अभंग आज सेवेला घेतला आहे. विठाला विठाला. या अभंगामध्ये श्री संत एकनाथ महाराज भगवान शंकराच्या कार्यत्वाचं वर्णन करून सांगत आहे. विठाला विठाला. कार्यक्रमाचं आयोजन नियोजन जरी सर्वांच्या लक्षात असलं तरी वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. तेव्हा किम निमित्ताने आपण इथे सर्वजण जमलोत, तेव्हा आपल्या या पाटोद्या गावामध्ये, या गावातील प्रतिष्ठा प्राप्त असलेला हा शिंदे परिवार, आणि या गावामध्ये आता आमच्या ताईच आहेत, ताई साहेब, आमच्या सारिका ताई, त्यांचं हे सासर. आणि इथे आता उद्याच्याच दिवशी म्हणजे 25 मेला 16 सोमवाराचं उद्यापन होणार आहे. पण तत्पूर्वी भगवंताचं नाम संकीर्तन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. कसं आहे, एखाद्याला जर बोलवायचं असेल तर त्याला निमंत्रण द्यावं लागतं, बरोबर आहे. कधी कधी मूळ पत्रिका द्यावी लागते, रुसून बसतात ना. तसंच भगवंताला बोलून घ्यायचं असेल तर त्यालाही आपल्याला काहीतरी बोलवण्यासाठी आव्हान करावं लागेल. म्हणून नाम संकीर्तन आहे. विठाला विठाला. ज्यांच्यामुळे मला ही कीर्तन करण्याची संधी मिळाली, माझ्या पदरात कीर्तन सेवा मिळाली, असे असणारे आमचे काशीनाथ काका, त्यांनी सुचवलं की ताई आपल्या इथे कीर्तनाची सेवा घ्यायची आहे. मी पुण्यात असताना त्यांनी मला कॉल करून सांगितलं. त्यांचं नाव सुद्धा काशीनाथ आहे, म्हणजे काशी विश्वेश्वर म्हणल्यास भगवान शंकराचंच नाव आहे त्यांचं. तेही इथे उपस्थित आहेत. समस्त शिंदे परिवार, त्याचप्रमाणे आमचे सगळे नातलग इथे उपस्थित आहेत. आता एकाचं नाव घ्यायचं जर झालं तर दुसरं रुसून बसायला नको. लिस्ट काही थोडी नाही, 2 तास ह्याच्यातच सरतील. म्हणून समस्त परिवारजन, त्याचप्रमाणे आपला पाटोदा ग्रामस्थ इथे उपस्थित आहे, सगळे प्रियजन इथे उपस्थित आहेत. त्यांचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे आपला हा शिंदे परिवार, सौ शारदाबाई गहिनीनाथ शिंदे, रतननाथ गहिनीनाथ शिंदे, सौ सारिका रतननाथ शिंदे, दत्तात्रय गहिनीनाथ शिंदे, असे समस्त गहिनीनाथ शंकरनाथ शिंदे, असे सगळे परिवार इथे उपस्थित आहेत. सगळ्यांची मी मनापासून आभार मानते. उपस्थित सगळे गायक वृंद असतील, टाळकरी मंडळी, त्याचप्रमाणे मृदंगचारी महाराज आहेत, सुंदर वादन आहे त्यांचं, आणि पीटी मास्तर, सगळ्या कलाकार मंडळींचे मी मनापासून आभार मानते. यायला मला खूप उशीर झाला, त्याबद्दल खूप दिलगिरी व्यक्त करते. कसे येत असताना कधी अडचण येण्याची शक्यता आहे, आणि वेळेत संपवण्याचा मी प्रयत्न करेन. विठाला विठाला. पुनश्च एकदा कोणाचं जर नाव घ्यायचं राहिलं असेल त्यांची मी माफी मागते. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. आई वडील गुरुवर्य आणि ज्ञानोबारायांच्या चरणी नतमस्तक होते. मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी. या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी
महाराज, याचं इको बंद करा. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचं जगामध्ये जे नाव प्रसिद्ध आहे ते त्यांच्या पदवीमुळे प्रसिद्ध आहे. बरं, त्यांची पदवी काय? शांती ब्रह्म ही त्यांची पदवी आहे. सकळ संतांनी म्हणजे सर्व संतांनी त्यांना शांती ब्रह्म या नावाची पदवी दिलेली आहे. बरं, उगच म्हणून दिलेली नाही. बरं, ते नावाप्रमाणे त्यांची कृती होती म्हणूनच त्यांचं नाव शांती ब्रह्म पडलं. बरं, शांती ब्रह्म या नावाचा अर्थ काय? ब्रह्म या शब्दाचा अर्थ होतो व्यापकत्व, जे विशेष आहे, विराट आहे, विस्तार स्वरूपाचा आहे, किंबहुना त्याच्या सत्तेत जो कोणी बसतच नाही त्याला म्हणतात ब्रह्म. ब्रह्म म्हणजे काय? जो सच्चित आणि आनंद स्वरूप आहे त्याला म्हणतात ब्रह्म. सत्यम, ज्ञानम, अनंतम ब्रह्म, तो परमात्मा कसा आहे? सच्चित आनंद स्वरूप ब्रह्म स्वरूप आहे तो. ब्रह्म याचा अर्थ आहे मोठा, इतका मोठा की ज्याच्या पलीकडे दुसरं कोणी मोठा नाहीच, म्हणून त्याला ब्रह्म असं म्हणतात. म्हणून भागवत ग्रंथाच्या पहिल्या स्कंदातल्या पहिल्याच अध्यायातला पहिलाच श्लोक आपल्याला जर आपण वाचन करत असेल आपल्या लक्षात येईल. पहिलाच श्लोक त्याच्यामध्ये सच्चित आनंद स्वरूप असणाऱ्या परमात्म्याचं विस्तृत असं चिंतन केलेलं आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. यं प्रवर्जन्तमनुपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव. पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदुस्तं सर्वभूत हृदयं मुनिमानतोस्मि. म्हणजे भगवान परमात्मा किंवा परब्रह्म हा सच्चिदानंद स्वरूप आहे. तो व्यापक आहे, इतका मोठा की त्याच्या पलीकडे कोणी नाही. तसंच शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज जे शांतीच्या पलीकडे किंबहुना जे शांतीमध्ये सर्वात मोठे आहे, त्यांच्या इतकी शांती कुणामध्येच नाही, म्हणून त्यांना शांती ब्रह्म ही पदवी आहे. विठाल विठाल. नाथरायांना क्रोधच येत नव्हता. माऊलींनो, मला सांगा, जर लेकरांनी त्रास दिल्यावर आपलाच लेकरू असलं तरी बी आपल्याला राग येतं की नाही? मला उत्तर द्या. आपलंच लेकरू आहे, आपलंच पोटचं लेकरू आहे, पण त्यांनी जर खोड केली तर आपल्याला राग येतं की नाही? तुम्ही बोलत का नाही हो? राग येतं. त्यांना बोलू द्या की. तुम्ही एवढे माझ्यापेक्षा जास्त सावरून बसले, थोडं तरी बोला. सांगा, राग येतो की नाही? राग येतो की नाही माऊलींनो? आपलंच लेकरू आहे तरी राग येतो. का राग येतो? आपल्या ठिकाणी काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे षडविकार प्रत्येक मनुष्यात आहे. तुमच्याच म्हणून नाही, सगळ्या मनुष्याच्या अंगी हे षडविकार आहेतच. मग संतांच्या ठिकाणी का नाही? कारण याचं असं आहे, त्यांनी मनालाच विजयी करून घेतलेला आहे. मन त्यांच्या अधीन झालेलं आहे, मनाच्या अधीन ते नाहीत. बरं, विठाला विठाला. नाथरायांना सगळ्या गावकऱ्यांनी, समस्त गावकऱ्यांनी राग आणण्याचा साठी प्रयत्न केला. नाथरायांना क्रोध येत नाही, सगळ्यांनी त्यांना राग आणून देण्यासाठी प्रयत्न केला. बर, साधी माणसं नाही, जे काशी पीठातून विद्वान लोक आलेले आहेत, अभ्यासू विद्वान मंडळी, त्यांनी सुद्धा नाथरायांची खोड काढण्यासाठी, त्यांना क्रोध आणण्यासाठी, राग आणण्यासाठी हर एक प्रयत्न केले. नवे नवे षडयंत्र केले, षडयंत्र. तरी सुद्धा नाथरायांना राग आला नाही. दादा, हे असते संतांच्या अंगी असलेला प्रेमभाव, शांतीभाव. असंच एकदा असं प्रसंग झाला. गावामध्ये एक ब्राह्मण आला. त्याच्या मुलाचं मुंज होतं आणि त्या मुंज करण्यासाठी त्याला 200 रुपये लागणार होते.
आता 15व्या शतकात जर 200 म्हणले तर आजच्या काळातले 2 करोड प्रमाणेच आहे बरं का त्याची किंमत. खूप किंमत आहे. बरं, गरीब परिस्थिती. कोणीतरी त्यांना सांगितलं की तुम्ही पैठणमध्ये जा, तुमची कोणीतरी मदत नक्कीच करेल. तर याच विश्वासाने ते माणसं, ते ब्राह्मण देवता आपल्या ह्याच्यात आले. माझ्या तोंडात पाठवताच येले, पैठण म्हणायचं तर पाठवताच येले. पैठणमध्ये आले. आल्याच्या नंतर रस्त्यावरून येत असताना ते एका कट्ट्यावर माणसं बसले होते. ते कट्टा असं आहे ज्याच्यावर सगळी अशी माणसं बसतात ज्यांना एकमेकाचं उणं धुणं काढायचं असतंय. खोटारडी माणसं, एकमेकाचं वाईट बोलायचं, उणं धुणं काढायचं, ज्याला स्वतःच नीट करता येत नाही दुसऱ्याचं ते काय नीट करतील, अशी माणसं त्या कट्ट्यावर बसलेली असतात. प्रत्येक गावात असतात ज्याच्यावर बिनकामाची माणसं बसतात आणि नको नको त्यांच्या, आता समजून घ्या तुम्ही, अशी माणसं त्या कट्ट्यावर बसली होती. आणि ते बसल्याच्या नंतर त्यांना तो ब्राह्मण देवता येताना दिसला. ते म्हणे, ओ ब्राह्मण देवता इकडे या. मग तो सरळ आला त्यांच्यापाशी. गावात नवीन दिसताय? ते म्हणे, हो नवीनच आहे. कस काय येणं केलं? ते म्हणले, माझ्या मुलाची मुंज करायची आहे आणि त्याच्यासाठी 200 रुपये लागणार आहेत, कोणी मला देईल का हो? ते म्हणे, बरं झालं, 200 नाही 500 देतो तुम्हाला. ते म्हणले, चांगलीच गोष्ट झाली, 200 मागायला 500 द्यायला लागले. पण त्याच्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल. काय काम करायचे सांगा की, करतो की मी. ते म्हणले, समोर जे तुम्हाला वाडा दिसतोय का, आपल्या गावातला नाही, पैठण मधला बरं, समोर जे तुम्हाला वाडा दिसतोय ना, त्या वाड्यामध्ये एक महाराज आहेत आणि त्या महाराजांना जरा सुद्धा राग येत नाही. मग काय करायचंय, त्यांना राग आणण्यासाठी तुम्हाला काहीही करता आलं ना ते करा. ते म्हणे, ठीक आहे, रागच तर आणायचे ना, काय लय मोठी गोष्ट आहे. मग ते गेले. त्या वाड्यात गेल्याच्या नंतर पायातला जोडाही काढला नाही, सरळ डायरेक्ट घरात प्रवेश केला. प्रवेश केल्याच्या नंतर जिथे ते पूजा पाठ करत होते त्यांचं आता मोठं मंदिर आजही आपण जाऊन पैठणमध्ये पाहू शकता. खूप सुंदर असं मोठं मंदिर आहे. आणि त्या मंदिरात पूजा करत असताना, आता एखाद्या वेळेस काम करताना कोणी डिवचलं तरी आपल्याला राग यायचं नाही, पण सोहळ्यात पूजा करत असताना जर कोणी डिवचलं तर पायाची आग मस्तकाला जाते. बरं, आला तो आला, पायातले जोडेही काढले नाही, येऊन डायरेक्ट शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या मांडीवरच येऊन बसला. बघा, पण नाथराय हे शांत होते. ते म्हणले, अरे वा, ब्राह्मण देवता तुम्ही इथं, चला चांगली गोष्ट आहे. ब्राह्मण देवतेचा चेहरा बघितला तर दिवस चांगला जातो आणि तुम्हाला इतकी आतुरता मला भेटण्याची, भगवंताचं दर्शन घेण्याची, की तुम्ही पायातले जोडेही काढायचे विसरून गेला. किती सकारात्मकता आहे, विचार करा ना, है की नाही? ते म्हणले, काय बोलाव बाबा, राग आणण्यासाठी जोडे घालून गेलो तरी शांतच आहे, आता काय करावं? मग नाथरायांनी पूजा आटोपून घेतली. पूजा झाल्याच्या नंतर गिरिजा माता जेवण वाढण्यासाठी सगळ्यांना पानं देत होती. पाणी देत असताना ते असं वाकणारच, वाकून सगळ्यांना पान देत होती. म्हणजे पान म्हणजे ताटं करत होती. आणि ताटं करताना त्या वाकल्या. वाकल्याच्या नंतर ह्या ब्राह्मणाच्या डोक्यात असं आलं, यांना असं क्रोध येत नाही ना, मग घराच्या एखाद्या माणसांना आपण त्रास दिला तर नक्की यांना राग येईल. मग आपण काय करू, या ताईंनाच, ह्यांच्या पत्नीला त्रास देऊ आपण. त्यांनी काय केलं, बुटा सहित त्यांच्या पाठीवर जाऊन उडी मारली, टनकन जाऊन त्यांच्या पाठीवर जाऊन बसला. तरी सुद्धा नाथराय म्हणले, गिरिजा, मोठ्याच लेकरू आहे, ब्राह्मण देवता आहे, खळीला आलंय लेकरू, त्याला व्यवस्थित सांभाळ, पडेल बरं, त्याला डोक्याला लागेल बरं. किती नाथराय शांत आहेत बघा. पण गिरिजा माते सुद्धा विद्वान, आता विद्वानाची संगत लाभली त्यांना, मग तेही तशीच होते. गिरिजा माता म्हणल्या, मला श्रीखंड्याला वागवण्याची सवय आहे. श्रीखंड कोण आहे? साक्षात भगवान परमात्मा. त्याला पाठीवर घेऊन त्यांनी काम केलेले आहेत. श्रीखंड्याला जर घेऊन काम केलेले आहेत तर ह्याला तर मी कसं पडू देईल? म्हणजे बघा, भगवान परमात्म्याला पाठीवर घेऊन काम केलंय म्हणजे ही तर साधी गोष्ट आहे असं त्यांना म्हणायचं होतं. मग
त्या ब्राह्मण देवताला बसून त्यांनी ताट वाढले. ह्याला मग ब्राह्मणाला पश्चाताप झाला. तो खाली उतरला, त्यांच्या पायावर गडबडा लोळू लागला आणि रडू लागला, ढसढसा रडू लागला. म्हणे महाराज, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. तुम्ही खूप खूप ज्ञानी आहात, विद्वान आहात, संत आहात, मला क्षमा करा. बघा नाथराय त्याच्या डोक्यावरून हात फिरवतात. म्हणे बाळा काय झालं, काहीतरी तुझी अडचण असेल म्हणूनच तू असं करायला आलास. ते म्हणले महाराज खरंच अडचण आहे, माझ्या लेकराची मुंज करायची, त्याच्यासाठी 200 रुपये लागणार आहेत. गावातल्या चुकीच्या लोकांनी, मला वाईट लोकांनी तुमच्यापर्यंत पोहोचवलं. तुम्हाला राग आणण्यासाठी हर एक षडयंत्र त्यांनी केले आणि मीही त्यांच्यात सामील झालो. मला क्षमा करा. हवे तर पैसे नाही मिळाले तरीही चालेल, मुंज पुढं नंतर करता येईल, पण संतांचं दर्शन झालं, पण संतांना मला दुखवणं हे काही माझा हेतू नव्हता बरं. ते म्हणले नाही नाही बाळा, तुझ्यावर राग नाहीच आहे, मला कधी राग येतच नाही. तुला 200 हवे ना, हे घे 500. त्याच्या डोक्यावर हात फिरून त्याला आनंदाने विदा केलं. असे असतात संत, असे आहेत शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज. विठाला विठाला. हे मी का सांगितलं, नाथराय हे शांती ब्रह्म आहेत म्हणून त्यातलं एक कथेतलं किंवा चरित्रातलं एक उदाहरण दिलं. आपल्याला सर्वांना ते बहुतांश चरित्र माहिती आहे एकनाथ महाराजांचं, पण विचार करा इथून पुढे अभ्यास चालू होतो. शांती ब्रह्म ही काही साधी पदवी नाही, ज्याच्या ठिकाणी काम नाही, क्रोध नाही, मद नाही, मत्सर नाही, दंभ अहंकारच नाही. अशी शांती ही कुणामध्ये असेल का? मनुष्यामध्ये ही असणं शक्य नाही दादा. प्रयत्न करावा लागेल, पण त्याच्यासाठी शक्य नाही म्हणल्यास आपण तिथंच थांबायचं नाही बरं. आपल्याला मोक्ष मिळणं इतका अवघड आहे म्हणल्यास आपण इथंच थांबायचं का? नाही. परमार्थ एका जन्मात होणे शक्य नाही, जन्मोजन्मी त्याला साधना करावी लागते. एका जन्मात मोक्ष प्राप्त होत नाही. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, 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 सांगण्याचं तात्पर्य परमार्थ एका जन्मात होत नाही. संतांना सुद्धा जन्मोजन्मी परमार्थ करावा लागला, तेव्हा त्या विठ्ठलाचं दर्शन झालं. प्रमाण आहे, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. मग त्यांना जर इतका वेळ लागला, मग आपल्यालाही वेळ लागणं शक्यच आहे की नाही. म्हणून परमार्थ सोडू नये. का? परमार्थ हा सगळ्यात महाधन आहे. परमार्थ महाधन जोडे देवाचे चरण. बर अजून सांगते, परमार्थ करणे सोपही नाही, सुलभ नाही, अवघड आहे, मान्य आहे. पण परमार्थ कोण करत हेही सांगते. शहाणा तो धनी घेतो येते. प्रत्यक्ष जगद्गुरु तुकोबाराय जो परमार्थ करतोय त्या व्यक्तीचं कौतुक करतायत, त्यांना शहाणा म्हणतायत. म्हणजे जे जे परमार्थ करतायत ते ते शहाणे आहेत असं तुकोबारायांचं म्हणणं आहे. विठ्ठल विठ्ठल. बघा
आपलं कौतुक लोकांनी करावं का हो? मला सांगा. लोकांनी करतात, लोक करतात कौतुक, पण याच्यात काही विशेष आहे का? मला सांगा. सांगा बरं. का हो बोलत का नाही? सांगा बरं. लोक आपलं कौतुक करतात, पण हे विशेष आहे का? मला सांगा. ठीक आहे, विशेष आहे काही स्तरापर्यंत, पण प्रत्यक्ष देवानी किंवा संतांनी आपलं करावं हे त्याच्यापेक्षाही जास्त विशेष आहे की नाही? खरं तर कौतुक संतांनी करावं, गुरुवर्यांनी करावं, किंबहुना देवानी करावं. म्हणून शहाणा तो धनी, म्हणजे जो जो परमार्थ करतोय तो तो शहाणा आहे. आपलं कौतुक तुकोबारायांनी केलंय. विठ्ठल विठ्ठल. मी सांगत होते, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज त्यांना राग येत नव्हता. मग लोकांनी विचारलं, का हो महाराज तुम्हाला राग कसं काय येत नाही? याचं कारण आम्हालाही सांगा. जेव्हाही बघितलं, आता कुणालाही बघितलं तर सगळ्यांच्या घरी अडचणी असतात, दुःख असतात. असं कोण आहे का ज्याला दुःख नाही? जगी सर्व सुखी असा कोणी आहे? विचारे मना तुची शोधून पाय, असं कोणीच नाही. तरी पण महाराज तुमचा चेहरा बघितला की कायमस्वरूपी तुम्ही समाधानी दिसतात, प्रफुल्लित दिसतात आणि कायमचे शांत दिसतात. याचं रहस्य आम्हाला जाणून घ्यायचंय. कोण म्हणतात? काशीतले विद्वान पंडित विचारतायत त्यांना, त्यांनी त्याचं उत्तर सांगितलं. आता बारकाईने ऐका बरं महिला मंडळ, तुम्ही प्रश्नांची उत्तर द्यायची. माझ्या लक्ष द्या, मागचे बरं का, झोपू नका, लक्ष द्या. महाराजांनी इतकं सुंदर उदाहरण दिलं. त्यांनी सांगितलं, पेरणी केली नाही तर उगवेल कसं? काय म्हणले त्यांनी? पेरणीच केली नाही तर उगवेल कसं? हा, तर बघा, क्रोध हा झाड आहे. क्रोध हे झाड आहे आणि क्रोधाचं बीज आहे काम. जर काम या बीजाची पेरणी केली नाही तर क्रोध रूपी झाड येईल का? येणे शक्यच नाही. कामची नाही ते क्रोधची नाही, कामच नाही ते क्रोधच नाही, कामची नाही ते क्रोधची नाही, कामच नाही ते क्रोधच नाही. ते कैसे भांडण रे, ते कैसे भांडण रे, ते कैसे भांडण रे. ते कैसे भांडण रे. राम गड्याची आवड मोठी, रामगडाची आवड मोठी, राम गड्याची आवड मोठी, रामगडाची आवड मोठी, म्हणून लंका पेणे रे, म्हणून लंका पेरला, म्हणून लंका पेणे रे. म्हणून लंका पेरला. ऐक खेळ्या तुझं सांगतो, जाणून खेळ खेळे रे. ऐक खेळ्या तुझं सांगतो, जाणून खेळ खेळे रे. ऐक गैया गरुडे, जाणून खेळ खेळे रे. कामची नाही ते क्रोधची काही. अहो, कामच उत्पन्न होत नाही आमच्या अंतकरणात, मग क्रोध कसं येईल? तुम्ही म्हणाल काम आणि क्रोध हे कसं काय बाबा? सूत्र कळत नाही. कसं आहे तुम्हाला हे तर कळालं, बी पेरलं, बी आपण लावलं जमिनीत तर काहीतरी झाड येईल, बरोबर आहे. पण बीज पेरलं नाही तर झाड कसं येईल? साधं लॉजिक आहे. मी अवघड काही सांगत नाही. मग क्रोध कुठून निर्माण होतो, त्याचं मूळ कारण काय? आपल्या संतांनी सांगितलंय. याला मानसशास्त्राचा अभ्यास म्हणतात. बरं, आपले संत किती ज्ञानी आहेत तुम्हाला आता ह्याच्यावरून थोडक्यात सांगते. जगामध्ये सगळ्याचा अभ्यास तुम्हाला मिळेल, पण मनाचा अभ्यास अध्यात्म शिकवतं. विठ्ठल विठ्ठल. हो. मग महाराज म्हणले, क्रोध कुठून निर्माण होतो? कामामुळे. कामामध्ये क्रोध निर्माण होतो असं महाराज म्हणले. मग या कामाला, क्रोधाला नष्ट करण्यासाठी काय केलं पाहिजे महाराज? याचं आम्हाला तुम्ही काहीतरी सूत्र सांगा. कारण तुमच्याही अंतकरणाला मन आहे, मनाचा स्वभावच आहे. काम, क्रोध, मद, मत्सर हे मनाचा स्वभाव आहेच. तुम्हीही मनुष्य आहे. एक दृष्टीने बघायला गेलं तर तुम्हालाही मन आहे, पण तुम्ही म्हणता काम, क्रोध नाही. असं कसं काही शक्य आहे? मग ते हटवण्यासाठी तुम्ही केलं काय? आम्हाला ती सूत्र सांगा.
मग एकनाथ महाराज म्हणतात, आम्ही अशाचा आश्रय घेतलेला आहे, अशाचा आश्रय घेतलेला आहे ज्यांच्या अधीन समस्त सृष्टी आहे, किंबहुना ज्याच्यामुळे सृष्टी चलत आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यू चाले, म्या हलविल्या प्राण हाले, जो जगाते चाळता. किंवा तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी बळे. अशा सत्ताधीश परमात्म्याच्या आम्ही अधीन झालोय, म्हणून कामची नाही तेथे क्रोधची कैचा. म्हणून अशा असणाऱ्या भगवंताच्या स्वरूपाला जर आम्ही गेलो, तो भगवान कोण आहे मग आम्हाला सांगा. तर तो कोण आहे, अभंगाच्या प्रथम शिवभोळा चक्रवर्ती, शिवभोळा चक्रवर्ती, शिवभोळा चक्रवर्ती, शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम. भगवान शंकर कसे आहेत, शिव भोळा चक्रवर्ती. आता शिव या शब्दाचा अर्थ सांगते. शिव म्हणजे कल्याण, शिव म्हणजे लाभ. शंकरोती इति शंकराः असा या शब्दाचा अर्थ आहे. म्हणजे जो कल्याणकारी आहे त्याचं नाव आहे शिव, त्याचं नाव आहे शंकर, म्हणून शिव. शिव कसा आहे, शिव भगवान कसे आहेत, भोळे आहेत, भोळे. भगवान शंकर देवादिदेव महादेव जितके रुद्र आहेत तितकेच भोळे आहेत. बघा, रुद्र म्हणल्यास त्यांच्यासारखं रागही कुणालाच नाही. त्यांनी जर तिसरा डोळा उघडला, एका सेकंदात सगळं शांत होईल, सृष्टीच शांत होईल, नष्ट होईल. आणि इतकं राग आहे त्यांना. आणि भोळे किती आहेत, इतके भोळे आहेत, इतके भोळे आहेत. मनुष्याला तर देतातच, दानव दैत्यांना सुद्धा वरदान देऊन टाकतात. विचार करतच नाहीत ते, याचा परिणाम काय होईल ते काहीच विचार नाही करत ते. आपल्याला भस्मासुराची कथा माहितीये, सगळ्यांना माहितीये माऊली. विस्तार नाही करत, इतके भोळे.
म्हणजे सरळ स्वभाव आहे हो त्यांचा. डावपेच असं काही, आता देव असून सुद्धा त्याला डावपेच कळत नाही, हाय का नवल? इतके सरळ सरळ स्वभाव याचा अर्थ सांगते. एखाद्याने त्याला जरी फसवून गेले, एखादा व्यक्ती सरळ स्वभावाचा असेल आणि त्याला जर दुसरा कोणी फसवून गेलं, फसवल्याच्या नंतरही तो काय म्हणतो बघा, माझंच पूर्वजन्मीचं काहीतरी पाप असेल म्हणून ते माझ्या माथी आलं, त्या व्यक्तीचा काही एक दोष नाही. इतका सरळ माणसाचा स्वभाव असतो. आणि अशा सरळ स्वभावाच्या माणसाला लवकर देव प्राप्त होतो बरं का. सत्वात संजायते ज्ञानम, लवकरात लवकर त्याला ब्रह्मज्ञान होतं, मोक्ष प्राप्त होतं. हे सूत्र आहेत बरं का. म्हणून सरळ अंतकरण ज्याचं आहे ना, त्याने नाराज होऊन जाऊ नये. जग तुम्हाला त्रास देणारच, जगाचा स्वभाव आहे दादा. आम्ही जरी कोणी काही असलो तरी पण काहीतरी उचनीच होत असते. सगळ्यांच्या जीवनात संकट आहेत. आपण सगळे परमार्थ करतात, उलट परमार्थ करण्याला जास्त अडचणी येतात. का? याचं कारण सांगते तुम्हाला, थोडक्यात कारण सांगते. कसं आहे, आपलं चांगलं जर व्हायला लागलं, परमार्थामध्ये जर प्रगती व्हायला लागली ना, इंद्रदेवाच्या पोटात दुखतं. त्याला वाटते माझी सीट जाईल का काय, त्याच्या सीटवर जाऊन तुम्ही बसता का काय. तुम्हाला हर एक प्रकारचे विघ्न आणणार, परमार्थ करूच देणार नाही महाराज. तुमचा पती तर त्रास देईल, लेकरं तरी त्रास देईल, कोण ना कोण तर तुम्हाला. पण तुम्ही नाराज व्हायचं नाही, खचायचं नाही. कसं आहे, थोड्या थोड्याने परमार्थ करावं लागतं. थेंबे थेंबे तळे साचे. ज्ञानोबाराय म्हणतात की क्षणभर देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. क्षण या शब्दाचा अर्थ आहे दररोज थोडं थोडं करून परमार्थ करायचं. पण कसं, नित्य नेम नामी. हे अभंग एकमेकात गुंतलेले आहेत बरं. खूप मोठं सूत्र आहे. तुम्हाला सांगते, सगळ्या ग्रंथाचा अभ्यास एकीकडे आणि हरिपाठ ग्रंथाचा अभ्यास एकीकडे. तुम्हाला सांगते, हरिपाठ ग्रंथाचाच अभ्यास करायला मला 1 वर्ष लागलं होतं. एक अभंगाचं एक महिना आम्हाला चिंतन आम्हाला माई शिकवत होत्या, आमचे गुरु शिकवत होते बरं. कारण अभंग कसं, हरिपाठ कसं आहे, सार विचार हरिपाठ. म्हणजे सगळ्या ग्रंथाचा अभ्यास केल्यानंतर हरिपाठ ग्रंथाचा अभ्यास करावा, असा नियम आहे. म्हणजे असं सांगण्याचं तात्पर्य कुठं होत, हलतंय का असं. म्हणून परमार्थ करत असताना खचून जायचं नाही. आता मी ही आळंदीत होते, आता थोडक्यात सांगते बरं, आता निघालंय म्हणून विषय. आळंदीत होते, अभ्यास करत होते. साधक अवस्थेत असताना मला एकदा कुत्र्याने चावलं. ठीक आहे, होत असतं. पण कुत्र्याने चावल्यानंतर इतकं लोकांनी नेगेटिव्ह बोललं, तुम्ही तर एवढा परमार्थ करता, तुम्हाला कसं काय कुत्र्याने चावलं. मला 4 दिवस जरा वाईट वाटलंच. अरे हो बाबा, खरंच करतोय की नाही ज्ञानोबारायांना तरी माहिती. पण मग मी माझ्या गुरूंना विचारलं, गुरुवर्यांना विचारलं, माई असं असं झालं, कुत्रा चावलं. माई म्हणल्या, परमार्थ करताना असे काही ना काही संकट येणार, लोक तुला काही ना काही नकारात्मक बोलणार, जेणेकरून तुझ्या परमार्थावरचं देह इच्छा उडून जाईल. पण इथून तरी अजून स्ट्रॉंग व्हायचं, अजून जोमाने परमार्थ करायचं. आपले काहीतरी पूर्वजन्मीचे पाप असतील, ते पाप नष्ट झाले, याचा अर्थ असा आहे. पाप नष्ट करण्यासाठी काहीतरी संकट येतात. कुठल्या तरी व्यक्तीच्या रूपाने येईल, कुठल्या तरी वस्तूच्या रूपाने येईल. ते त्रास जे होतं ते आपल्या कर्मामुळेच आपल्याला होतं. केले कर्म झाले, तेची भोग आले. जसं कर्म केलं ना तसंच आपल्याला फेडावं लागतं. चांगले कर्म केले की आपल्या सोबतही चांगलं होणार, वाईट कर्म केले तर आपल्या सोबतही वाईट होणारच. हे निसर्गाचा नियम आहे. काही लोक रडत बसतात, देवाने आमचं वाईट केला. अहो, तो आपला माता पिता आहे. पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः. मग कुठल्या आई बापाला वाटेल का लेकराचं वाईट व्हावं? जे पण वाईट होतं आपल्याच कर्मामुळे आपल्या नशिबाला येतं, त्याच्यात देवाचा दोष नाहीये. विठाल विठाल. म्हणून भगवान शंकर सगळ्यात भोळे, त्यांचं नामस्मरण केलं पाहिजे. शिव भोळा चक्रवर्ती. आता चक्रवर्ती या शब्दाचा अर्थ काय आहे?
सांगून जाईन तुम्हाला. सगळ्या देशांचा जो राजा असतो, म्हणजे प्रत्येक देशाचा एक राजा, प्रत्येक देशाचा, असे सगळ्या देशांचे जे राजे आहेत, त्या राजांचा जो राजा आहे, अधिकारी, त्याला म्हणतात चक्रवर्ती. असे आपल्या भागवत ग्रंथामध्ये पृथू राजा, त्यांचा इतिहास आपण वाचा, तेही चक्रवर्ती होते. अशोकाचा आपल्याला माहिती, अशोक राजा, तेही चक्रवर्ती होते. सार्वभौम राजा त्याला म्हणतात चक्रवर्ती. पण आता भगवान शंकर हे चक्रवर्ती कसे, तर तुम्हाला सांगते, फक्त या देशापुरतच नाही किंवा या राज्यापुरतं, या पृथ्वीपुरतं पण नाही, तर संपूर्ण ब्रह्मांड त्यांच्या अधीन आहे. नवे ज्यांच्यामुळेच ब्रह्मांड चालते, म्हणून त्यांना नाव चक्रवर्ती. हे विठाला विठाला. अशा भोळ्या शंकराचे, अशा चक्रवर्ती असणाऱ्या शंकराचे पाय माझ्या चित्तामध्ये आहे. मग जर यांचं नाव घेतलं, नामस्मरण केलं, तर काय होईल? अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांग. वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम. म्हणून अशा भोळ्या शंकराचं जर आपण नाम घेतलं, तर त्याला काम क्रोध बाधत नाही, असं सांगितलेलं आहे. एकदा आपण महिला मंडळ, फक्त महिला मंडळ, तुम्हाला थोडंसं प्राधान्य देऊ, मेजॉरिटी जास्त आहे ना, ऑलवेज मेजॉरिटी विन्स. चला, महिला मंडळ, आता एवढं कौतुक केलं, सगळ्यांनी हात वर करा. इथून दिसतं बरं का, एखाद्याने जरी कमी जास्त सगळं दिसतं. चला, तुम्ही नाही का महिलामध्ये, हात वर करा. हा, वा 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 वा. मी म्हणते माझ्या मागे म्हणू लागायचं. बरं म्हणचाल की होय, एक दोनच म्हणेले, माझ्यापेक्षा जास्त तुमची मेजॉरिटी आहे. जरा जोरात म्हणा. हा, चला. ज्ञानदेव जनाबाई, जोरात. ज्ञानदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई, जोरात जोरात. सोपान काका मुक्ताबाई, ज्ञानदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई, ज्ञानदेव जनाबाई,
का एक दोघी झोपत होत्या. होतं हो, वयामानाने डुकला लागतो. असं मी नाव ठेवत नाही. होतं, माझं बी होत नाही का. चला, काय होत नाही, काय नाही. आता त्रास देत नाही बरं तुम्हाला. चला, महिला मंडळ पुरुष मंडळ दोघांनी हात वर घ्या. तुम्हाला सेकंड टाइम चान्स. चला, हात वर करा. प्रेमाने आपण भगवंताचं असं गोड नामचिंतन घेऊया. चला, टाळकरी सोडून बरं. मग टाळ कोण वाजवेल? विठोबा रखुमा